असल्याची माहिती मिळते। या संदर्भात कृषी मंत्री म्हणून आपण काय आढावा घेतला आहात आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आव्हान असेल? खरं तर शेतकऱ्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की साधारणतः हवामान विभागाच्या अंदाजानुसार साधारणतः 12 जून ते 15 जून पर्यंत अजून पाऊस थोडा कमी दिसतोय आणि कामही पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळं माझी शेतकरी बांधवांना एक विनंती, कालच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की पेरणीत जास्त घाई करू नये आणि 15 जून नंतर पावसाचा अंदाज घेऊन खरं तर शेतकऱ्यांनी पेरणी करावी। आणि काही ठिकाणी आपल्याला पाहतो की मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस हा काही ठिकाणीच असा सर्वत्र पडणार नाही, काही ठिकाणी पाऊस पडेल परंतु सर्वत्र नाही। त्यामुळं साधारण 12 ते 15 जून पर्यंत शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी आणि साधारणतः 15 जूनच्या पुढं थोडा वातावरण पावसाचं अनुकूल दिसतंय, तर तरी सगळ्यांनी अंदाज घेऊन पेरणी करावी अशी माझी शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे। गेल्या काही महिन्यांपासून नावं बघितलं आपण तर पावसाचं जे हवामान बदल आहे याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसताना दिसतो आणि कधी कधी अवकाळी पाऊस किंवा पूर्वमोसमी पावसामध्ये कमी वेळेत अधिक पावसामुळे सुद्धा नुकसान होतं। याच्यासाठी काही उपाययोजना सरकार म्हणून आपण करतो? खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे महिन्यामध्ये आणि जून, आज 8 तारीख आहे, मे आणि जूनमध्ये आता ह्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासकट पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट झाली आणि त्यामुळं शेतीचं खूप मोठं नुकसान हे काही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये झालं। त्यामध्ये जळगाव, अमरावती, बुलढाणा, सोलापूर व अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे शेतीच्या पिकांचं झालेलं आहे। जळगावमध्ये केळीच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्रा या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। साधारणतः राज्याचा जर विचार केला तर त्याचा फटका 24 जिल्ह्याला त्याचा फटका बसलेला आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार जर साधारणतः एकरामध्ये, हेक्टरमध्ये म्हणलं तर 56 लाख हेक्टर आणि एकरामध्ये म्हणलं तर जवळजवळ 1,40,000 एकराचं राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि ह्या नुकसान झालेल्याच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्ही सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत, कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत, कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ज्या ज्या शेतकऱ्यांचं या वादळी वाऱ्यामुळं, गारपिटीमुळं नुकसान झालेलं आहे, तो काही ठिकाणी घरं उडालेली आहेत, पत्र उडालेली आहेत, जे वादळी वाऱ्यामुळे जे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे ताबडतोब करावेत आणि तो अहवाल आम्हाला लवकर द्यावा की जेणेकरून त्या निश्चित प्रकारे निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणील्या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करता येईल। मामा एकीकडे शेतकरी पावसाला मुकतोय, म्हणजे पावसामुळे मोठं संकट आहे शेतकऱ्यांवर. दुसरीकडे युरिया खताचं देखील संकट राज्यभरात आहे. काय युरिया खताचं स्टेटस आहे? अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्यात. शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाहीये. विदर्भात एका आधार कार्डवर 5च युरिया खताची पोती दिली जात आहेत, अशी काही माहिती आहे का? आणि युरिया खताचं काय स्टेटस आहे? अकोल्यात देखील याच विषयावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पोलीस देखील तिथे दाखल झाले होते. या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की केंद्राने जे आपलं आवंटन मंजूर केलेलं आहे त्याच्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्याकडे स्टॉक आहे, अजूनही आपल्याकडे अजूनही तसं नाही, परंतु निश्चित प्रकारे ह्या वर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की जे युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळं निश्चित प्रकारे थोडं संकट आहे। परंतु आम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, मी स्वतः कृषी मंत्री म्हणून राज्याचे, देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याशी आम्ही बोलतोय, नड्डा साहेबांशी आम्ही बोलतोय की जेणेकरून जे आपल्याला जो कोटा मंजूर दिलेला आहे, आपण म्हणतो आवंटन दिलेलं आहे, तो कोटा आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त ज्याप्रमाणे मिळावा। जरी अडचण असली तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदत कसं करणं गरजेचं आहे या बाबतीमध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करतोय। आणि आपण ज्या भागातला आता उल्लेख केला त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये शेतकऱ्याला अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी निश्चित प्रकारे घेऊ। स्टॉक आहे म्हणतो, नेमकं किती स्टॉक आहे युरियाचा आपल्याकडे? मी आता आकडेवारी तुम्हाला 5 मिनिटात देतो, तुम्हाला आकडेवारी वगैरे सगळे आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे आवंटन पण आपल्याला हे केले। पण हे खरं की युद्धाच्या परिस्थितीमुळे थोडं त्याला रॉ मटेरियलच्या बाबतीमध्ये थोड्या कंपन्यांना अडचणी आहेत, शेवटी अडचणीतनं
निश्चित प्रकारे आपण एक तर आपल्याला माहिती आहे की पेरणी उशिरा होणार आहे, शेतकरी थोडे घाई करतायत. उद्या त्यांचं म्हणणं आहे की उद्या जसं पेट्रोल डिझेलला झालं की पेट्रोल डिझेलचं शॉर्टेज, तसं की उद्या युरिया खत मिळणार नाही, त्यामुळे ते हे करतायत. परंतु निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची काही चूक नाहीये. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही केंद्राशी बोलतोय आणि जेणेकरून राज्यामध्ये खताच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये ही आमची भूमिका ही राहणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची देखील अडचण आहे. नाफेडचं जे केंद्र आहे तिथं 15 ते 18 केंद्र आहेत, ती सगळी बंद आहेत. कांदा खरेदी केला जात नाहीये किंवा जो भाव दिला जातो त्यापेक्षा बाहेर व्यापारी भाव जास्त देत आहेत. त्याचं देखील अपडेट कृषी मंत्री म्हणून तुम्ही घेतलंय का? आणि नाफेडचं काय? नाफेडचा हा विषय प्रधानमंत्र्यांकडे जरी असला तर शेवटी कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी जबाबदारी आमची पण आहे. मी स्वतः जयकुमार रावल आमचे प्रधानमंत्री या बाबतीमध्ये तेही केंद्राशी बोलतायत, नाफेड किंवा दुसरं काही त्यांच्याशी बोलतायत. मग आजपासून त्यात थोडं त्यांना त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न रावल साहेबांचा आपण वाचला असेल. निश्चित प्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आपण जे म्हणता की निश्चित या बाबतीमध्ये नाफेडच्या बाबतीमध्ये केंद्र सुरू झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठे दिलासा मिळाला पाहिजे. पुन्हा एकदा मी आजही परत राहुल साहेबांच्या बाबतीमध्ये बोललो. कर्जमाफीचा स्टेटस कुठपर्यंत आहे? कारण आता जवळपास जूनचा देखील आता महिना सुरू झालाय. आपण काय या सगळ्या संदर्भात प्रोसेस मध्ये आहोत? त्याला सच्चूकडून म्हटलंय महात्मा फुले जशी कर्जमाफी होती तशी सरसकट करावी. हमी भाव मिळत नाही तोपर्यंत प्रोत्साहन निधी द्यावा असे त्यांचं. बच्चू भाऊ काय बोलले मला माहित नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या कॅबिनेटमध्ये खरं तर आम्हाला आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी त्यांना जाहीर करता आल्या नाहीत. परंतु साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे. आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे. आणि या बाबतीमध्ये आपण जे म्हणलं काय अडचणी शेतकऱ्यांचं काय त्यामध्ये त्या निकषात काय शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आकडा किती? साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज सांगतोय. कारण आम्हाला जाहीर आचारसंहिता आहे, आम्हाला जाहीर करायचा प्राथमिक अंदाज आहे. आणि साधारणतः 36,585 कोटी. हमी भाव मिळत नाही तोपर्यंत प्रोत्साहन निधी. नाही म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आता काय होईल, एकदा आता सुरू केलं आपण 30 जून पूर्वीच आपण सगळ्याला देतोय आणि या बाबतीमध्ये अजून कुठल्या गोष्टी आपण जे म्हणलं अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील. तुम्ही काही शिथिल कराल असं वाटतं? कारण अक्षरशः शेतकरी हवाल दिलाय. नियम अटी परत जर सरकारनं घातलं तर मग ते अकाउंटला पैसे. नियम अटी वगैरे काही नाही. शेवटी तुम्हाला मी सांगतो की शेवटी सरकार तर असते, पण शेवटी पण सगळा विचार करूनच काही गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरंच एक चांगला निर्णय कर्जमाफीचा असल्या सरकारच्या अडचणीच्या काळात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे पण ह्यामध्ये त्यांचा पण सिंहाचा वाटा होता की दादांनी पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि खरंच या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तो चांगला निर्णय घेतलेला आहे. शेवटी ठीक आहे, शेवटी समाधान हे सगळ्याच आपण करू शकत नाही, सगळ्याचं समाधान होऊ शकत नाही. परंतु त्यामध्ये निश्चित आज साधारणतः आपण विचार केला तर 56 लाख शेतकऱ्यांना जर त्याचा फायदा होणार असेल, त्यात त्यांना जर लाभ मिळणार असेल तर ही गोष्ट पण काही कमी नाहीये. हमी भाव मिळत नाही तोपर्यंत प्रोत्साहन निधी द्यावा अशी मागणी आहे, ते शक्य आहे का? त्यासाठी हमीभाव मिळावा यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. प्रोत्साहन निधीचं सोडून द्या. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकार कुठल्या ह्याबद्दल चाललेलं आहे. तर निश्चित प्रकारे बच्चू भाऊंची जी मागणी आहे की बाबा हमीभाव हा मिळाला पाहिजे, या मताशी आम्ही सरकार, मुख्यमंत्री सगळेच त्या बाबतीमध्ये सहमत आहोत. या बाबतीमध्ये अजून काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा त्याला बाजारभाव मिळेल त्या गोष्टी आम्ही निश्चित प्रकारे करण्याचा प्रश्न असा आहे की आता पेरण्या चालू होती, ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या जातात, मात्र पेट्रोल पंपावर कॅन मध्ये डिझेल दिलं जात नाही. तर शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये कुठं डिझेल कमी आहे, कुठं पेट्रोल डिझेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऐका, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की आता खताच्या बाबतीत सुद्धा काय होतं की परत खत मिळणार नाही, काय
शेतकरी किंवा पेट्रोल पंपच्या बाबतीमध्ये हेच होतं की पेट्रोल डिझेल मिळणार नाही. पण लोकांनी खरं तर स्टॉक किंवा बाकी गर्दी जास्त केली. मी आजही तुम्हाला सांगतो पेट्रोल डिझेलचा साठा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, पेट्रोलियम मंत्र्यांनी जाहीर केले आपल्या राज्यामध्ये व्यवस्थित आहे. त्यामुळे खरंच शेतकऱ्यांनी घाई करू नये. विनाकारण पंपाला लाईन लावण्याची त्यांनी गरज नाही. नाही, प्रश्न वेगळा आहे मामा. प्रश्न वेगळा आहे की कॅन मध्ये जे डिझेल आपण ट्रॅक्टरला देत होतो ते बंद केलेलं आपण आहे. कॅन मध्ये डिझेल ट्रॅक्टरला कॅन का आलं तर या स्टॉक साठी कॅन आलं. नाही, पण त्यामुळे विनाकारण ऐका ना, विनाकारण त्यांनी स्टॉक करू नये. मामा लाडकी बहिणीच्या संदर्भात प्रश्न 14,000 पुरुष लाडका बहिणी योजनेमध्ये समाविष्ट झाले त्यांनी लाभ घेतला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का नाही मामा? कोण आहेत नेमके 14,000 पुरुष आता आहेत? जे कोण असतील नक्की त्याच्या मी पुरुषांचं बघतो, महिलांच्या बाबतीमध्ये ठीक आहे ते आपण नंतर तेही करू. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कुठेतरी राज्य सरकार या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या बाबतीमध्ये नक्की वेगळा विचार करतात. राजकीय प्रश्न आहे मामा. राजेंद्र जैन यांना राज्यसभा दिल्यानंतर भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ म्हणतात की मी ज्येष्ठ आहे, मला न्याय पाहिजे. अचानक नाव कसं काय आलं? आता माध्यमांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. सुनील तटकरेंना जो न्याय दिला होता तोही मला लागू झाला असता असं त्यांनी व्यक्त केली. तर या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार आहेत आणि आमचे सगळे वरिष्ठ आहेत. त्या बाबतीमध्ये त्यांनी जो निर्णय घेतला तो घेतला असेल तो योग्यच घेतला असेल. भुजबळ साहेब काय म्हणले, भुजबळ साहेब पण आमच्या इथं ज्येष्ठच आहेत, ते मोठे नेते आहेत. परंतु या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनींना पूर्ण अधिकार दिल्यानंतर एकदा सुनेत्रा वहिनींनी जो निर्णय घेतला, सुनेत्रा वहिनी निर्णय घेतला असेल शेवटी त्याला आम्ही सगळीच बांधील आहोत. ज्येष्ठ नेते नाराज अट टाकली होती त्यांच्या पुतण्यांना मंत्री करावं अशा पद्धतीची अट होती. त्याला कुठेतरी भाजपचा विरोध होता का म्हणून त्याचा पक्का या बाबतीमध्ये मला कुठल्याही प्रकारची, कारण आमची जी मेन कमिटी कोर कमिटी वेगळी आहे. मी काय त्या कोर कमिटीत वगैरे नाहीये. तर मी असं तुमच्याकडूनच ते माध्यमाच्या माध्यमातून ऐकत असतो. परंतु भुजबळ साहेब नाराज वगैरे असायचं कारण नाही. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते, उलट भुजबळ साहेबांच्या ते आमचे मार्गदर्शक आहेत. भुजबळ साहेब वगैरे नाराज वगैरे हे असं मला चुकीचं म्हणणं चुकीचं वाटतं. ते नाराज होणार नाहीत. भुजबळ साहेब हे लढवय्या नेते, ते पक्षासाठी काम करतात. जलसंपदाचं जे कार्य आहे, आता पुण्यात केली जाते आणि आम्ही विरोधकांच्या सगळ्यांनी जिल्ह्यातल्यांनी मागणी, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये मागणी करतोय. त्या बाबतीमध्ये जलसंपदा मंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. बघू लवकरच त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील. मामा शेतकऱ्यांना काय आव्हान करायला ऑलरेडी लांब की शेतकऱ्यांना एकच आव्हान मी करेल की पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करा. तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे करू नका. आणि काय पाऊस कधी पडतोय, आता मी काल माझ्या गावामध्ये इंदापूर तालुक्यात काय ठिकाणी पाऊस झाला, काय ठिकाणी झाला. माझ्या गावात काल 85 मिलीमीटर पाऊस भरणेवाडीमध्ये झाला.